इकडे आयुक्तांनी 10% पाणी कपातीचा देखील निर्णय घेतलाय. तर यापुढे आता प्रशासनाने काय खबरदारी घेतली पाहिजे, कारण की पावसाळा उशिरा येण्याची शक्यता आहे. पाणी कसं मुंबईकरांना मिळणार असा देखील प्रश्न आपण उपस्थित करतो. मुळात काय आहे माहितीये का, 10% ही ऑफिशियल डिक्लेअर केलेला आकडा असतो. खरी पाणी कपात जवळजवळ 25% आहे. आणि ह्या जुन्या ज्या चाळी आहेत, जुन्या इमारती आहेत, त्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर सुद्धा पाणी चढत नाहीये. ही परिस्थिती आज बऱ्याचशा घरांना 3-3, 4-4 दिवस पाणी मिळालेलं नाहीये. काल आमच्या विभागाचे जे एची आहेत त्यांच्याशी आमची बैठक झाली आणि त्यांच्याकडे गाऱ्हाणं घातलं की तुम्ही इतकं पाणी कपात केलेलं आहे की लोकांना पाणीच मिळत नाही. 3-3, 4-4 दिवस. मला वाटतं काही लोकांनी 2-2 दिवसानंतर आंघोळी केलेल्या आहेत. अशी परिस्थिती आहे. तर ह्याला उपाय म्हणजे एकतर ही सप्लाय जी आहे, वॉटर सप्लायची जी यंत्रणा आहे, ज्या पूर्वीच्या जुन्या लाईन्स आहेत, ह्या पहिल्या बदलायला हव्यात. आपण करोडो रुपये, अब्जो रुपये नवीन नवीन प्रकल्पावर खर्च करतो, पण मूळ पाणी प्रश्नाचं मूळ जे आहे, जे सप्लायच्या लाईन्स आहेत, त्याच्यावर आपण दुर्लक्ष करतो. तर मला वाटतं महानगरपालिकेने त्याला प्राधान्य देऊन त्याच्यावर खर्च करायला हवा. आणि राहिला प्रश्न पाणी साठ्याचा, पाणी साठा हा देखील कमी का होतोय याचं देखील महानगरपालिकेने जसे सल्लागार लावतात अनेक ठिकाणी, तर इथेही सल्लागार लावायला हवा. कारण तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणात ही वृक्षतोड जी होते आहे, मोठ्या प्रमाणात तलावाच्या आजूबाजूला देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या झाडांची कत्तल करणं चालू केलेलं आहे. तर जर पाण्यावर सावली नसेल आणि डायरेक्ट सूर्यप्रकाश येत असेल तर त्याचं बाष्पीभवन होतं आणि तरी त्याने सुद्धा पाणी कमी होतं, पाण्याचा साठा कमी होतो. त्याचबरोबर ही तलावं जी आहेत एक्झिस्टिंग आपल्याकडे जी आहेत 5 तलावं ज्याच्यामुळे मुंबईला पाणी मिळतं, 7 तलावं, त्या तलावांचा गेले कित्येक वर्ष गाळ काढलेला नाही आहे. कारण त्या तलावामध्ये पालापाचोळा असो किंवा माती असो, इतर सगळ्या गोष्टी आहेत, ह्यांनी ते तलावामध्ये ऑलरेडी त्या तलावाची जी उंची असते, डेप्थ असते, ती कमी झाली आहे गाळामुळे. तो गाळ कधी काढला गेलाच नाही अनेक वर्षात. म्हणजे याचाच अर्थ काय की ती उंची आहे ना, ती वाढवली गेली पाहिजे. पर्याय हे सगळे पर्याय आहेत. ह्या पर्यायावर कधी विचार केलेला गेला नाही. कारण साठ्याची क्षमता वाढवणं हे देखील महत्त्वाचं आहे. ती क्षमता वाढवली तर हा साठ्याचा पाणी टंचाईचा प्रश्न येणार नाही. आणि दुसरं असतं की एक रिझर्व कोटा असतो वॉटरचा. हा जेव्हा तुम्ही मगाशी म्हटलं की यंदा पाऊस कदाचित उशिरा येण्याची शक्यता आहे, तर अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा हा रिझर्व कोटा जो असतो तो वापरला जातो. परंतु हे जाहीर केलं जात नाही, कारण लोक त्याच्यामुळे त्याचा गैरअर्थ घेऊ शकतात वगैरे. परंतु असं काही प्रश्न येईल मला वाटत नाही. फक्त प्रेशरचा जो प्रॉब्लेम आहे ना, त्या प्रेशरच्या प्रॉब्लेमकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. जिल्हाधिकारी साहेब, दुसरा प्रश्न होता तो म्हणजे फेरीवाल्यांसंदर्भात तुम्ही देखील अनेक वेळा ती भूमिका मांडली, पण आज शिवसेना आणि भाजपमध्येच कुठेतरी विसंगत आहे असं दिसून येतं. आणि एका बाजूला उपमहापौर संजय गाडे असतील, त्यांचेच नेते संजय निरुपम असतील, हे म्हणतात की बांगलादेशी फेरीवाले कुठेही या मोहिमेमध्ये सापडले नाही. पण भाजपकडून वारंवार एक सांगण्यात येते की यामध्ये बांगलादेशी फेरीवाले नाही. हा बघा, हा 2014चा सर्वे आहे आणि त्याच्यामध्ये हे 99,000 लोक जे काही पात्र झाले ते 2014चा सर्वे आहे. तेव्हा आणि आता आता जो विषय आहे बांगलादेशचा आत्ताचा आहे. तर तो मला वाटतं की उगाच बांगलादेशी आपण करता, हे राजकारणाचा सगळा भाग आहे. मराठी फेरीवाले मला मान्य ना, यामध्ये तुम्ही हे फक्त राजकारणापोटी हे बांगलादेशी करताय, उगाच धार्मिक भांडवल करताय असं मला वाटतंय. परंतु त्यावेळेला जेव्हा 2014ला जो सर्वे झाला तेव्हा अधिकारी बायस पद्धतीने त्यांनी सर्वे केला, हे मी ठाम तुमच्या समोर सांगतो. कारण त्यावेळेला सर्वे होतोय म्हटल्यानंतर घरातले कांदे बटाटे, घरातलं टेबल आणून अधिकाऱ्यांना मॅनेज करून सुद्धा पात्र झालेली लोक आहेत. तिथे जाती धर्माचा प्रश्न येत नाही. पहिली गोष्ट, त्यात सगळीच लोक होती, त्याच्यात सगळीच लोक होती. परंतु त्यावेळेला जे बाहेर झाले त्यामध्ये काय होतंय, जे जुने 3-3, 4-4 पिढ्या व्यवसाय करतायत स्थानिक मराठी लोक, त्यांना मात्र अपात्र केलंय. कारण त्यांच्याकडे पुरावे नव्हते. आता त्यांना काही स्वप्न पडलं होतं का की भविष्यात असं काही दिलं ह्या ज्या काही तुमच्या जे फाईन भरतात त्याच्या पावत्या ह्या आपल्याला पुरावा म्हणून कधीतरी उपयोगी पडतील असं स्वप्न पडलं होतं का? तर त्यांनीच आजूबाजूच्या दुकानदारांना किंवा रहिवाशांना विचारून सुद्धा पात्रता करता आली असती. अशा लोकांवर जो अन्याय झालाय त्याचं रिअसेसमेंट व्हायला पाहिजे, ही मागणी आम्ही केलेली आहे. त्यात भरडले जात आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला विसंगती थोडी आहे, नाही त्याचा प्रश्नच नाही आहे. कारण आता जे 99,000 जे आहेत त्याच्यामध्ये बहुतांशी हे मी धार्मिक त्याला म्हणणार नाही, परंतु परप्रांतीय फेरीवाले जास्त आहे.